हॅलो स्टुडंट्स, आज पुन्हा आपण सुरू करूया आपल्या टेस्ट नंबर 2 ला 4th स्टँडर्डच्या. तसेच आपण महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर ब्रिज कोर्सच्या सगळ्या टेस्ट काय करून घेतात, सॉल्व करून घेत आहोत. तसेच आपण सगळे चॅप्टर, सगळे टेम्पलेट्स पण सॉल्व करणार आहोत. तर ब्रिज कोर्सच्या डिफरंट सब्जेक्टच्या और डिफरंट स्टँडर्डचे व्हिडिओज जर तुम्हाला लागत असेल तर महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा. ओके, चला तर लेट स्टार्ट. आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर आपण बघणार आहोत क्लास 4ची टेस्ट नंबर 2 बघणार आहोत. ओके, एन्व्हायरमेंटल सायन्सची. आता क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला काय करायचं आहे, एका मार्कासाठी या क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे. त्याच्यामध्ये जर आपण क्वेश्चन नंबर 1 बघितला, व्हॉट इज अ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. तर रेस्पिरेशन म्हणजे काय असतं, इनटेक ऑफ कार्बन डायऑक्साइड, दॅट इज अ CO2 आणि अँड रिमूव्ह दी ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साइड घेण्याच्या आणि ऑक्सिजन सोडण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रेस्पिरेशन म्हणतो. ते जर आपण ह्युमनच्या बाबतीत हे बघितलं, आपण प्लांटच्या बाबतीत, कार्बन डायऑक्साइड घेण्याच्या आणि ऑक्सिजन रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रेस्पिरेशन म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 2 सेकंड. व्हॉट इज एक्सटर्नल ऑर्गन्स, राईट देअर नेम. आपल्याला काय करायचे, आपल्या बॉडीचे एक्सटर्नल ऑर्गन्स सांगायचे आणि त्याचं काय लिहायचं आहे, नाव लिहायचे. ओके, एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे आपल्याला जे आपल्या नेकेड आईजनी दिसतात, जे ऑर्गन्स आपण आत्ता उभं राहिलो तर बघू शकतो. आपण काय म्हणतो, हा तुझा हात, हा तुझा पाय. मग कोणते ऑर्गन झाले, हँड झाला. ओके, लेग झाले. अजून काय झालं, हेड झालं, नेक झालं, नोज. हे काय आपले एक्सटर्नल ऑर्गन्स आहे. यामध्ये अजून पण येईल आईज, इयर. हे सगळे आपले काय झाले, हे सगळे एक्झाम्पल कसले झाले, एक्सटर्नल ऑर्गनचे काय झाले, हे एक्झाम्पल झाले. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, व्हाय इज देअर डायव्हर्सिटी इन डाएट इन डिफरंट एरियाज. डिफरंट एरियाजमध्ये डायव्हर्सिटी का असते फूडच्या बाबतीमध्ये, हे आपल्याला सांगायचं आहे. जर आपण बघितलं तर प्रत्येक एरियामध्ये जे ते वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, पिकं निघतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन्स काय होतात, पिकतात. त्याच्यामुळे मेन फूड काय असतं, आपण जास्तीत जास्त काय कन्झ्युम करतो, ग्रेन. माणूस ग्रेन शिवाय नाही राहू शकत. जास्तीत जास्त फूड कन्झम्पशन कसलं करतो, आपण ग्रेनचं करतो. मग ज्या एरियामध्ये जे ग्रेन्स अवेलेबल असतील ते ग्रेन्स काय करतो, आपण कन्झ्युम करतो. मग सपोज डिफरंट एरियामध्ये डिफरंट ड्यू टू द अवेलेबिलिटी ऑफ ग्रेन, द अवेलेबिलिटी ऑफ डिफरंट ग्रेन्स इन डिफरंट एरिया. ओके, डिफरंट एरियामध्ये डिफरंट ग्रेन अवेलेबल असते म्हणून काय होतं, आपण त्याच्यानुसार अवेलेबिलिटी काय करतात, आपण फूड अवेलेबल करतो. ओके, डिफरंट ग्रेन्स आर अवेलेबल इन डिफरंट एरिया. आता असं का म्हणतो आपण, आता जर त्याचं आपण एक्झाम्पल घेतलं तर आपण कोकणमध्ये गेलो तर काय आपल्याला भाताची शेती दिसते, म्हणजेच राईस जास्तीत जास्त प्रमाणात काय केला जातो, पिकवला जातो. जर आपण कोकणमध्ये गेलो तर तिथे भाताचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. अजून काय असतं तर सीमुळे तिथे मोस्ट प्रोबेबल फिशेस खूप खाल्ले जातात. ओके, कारण फिशेस खूप प्रमाणात तिथे काय असतात, अवेलेबल असतात. त्याच्यामुळे कोकणमध्ये जर आपण गेलो तर फिश आणि राईस हे फूड मोस्टली आपल्याला काय होतं, दिसून येतो. तसंच आपण साऊथ एरियामध्ये गेलो तर तिथे पण राईसचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ पदार्थ आपल्याला तिथे तांदळाचेच किंवा मग राईसचेच काय येतात, आढळून येतात. ओके, तर आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण घेऊया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय आहे, व्हाय डू यू सम बर्ड्स लाईव्ह नियर ह्युमन हाऊस. काही बर्ड्स हे ह्युमन हाऊसच्या जवळ का राहतात, बिकॉज ऑफ
अवेलेबिलिटी ऑफ फूड. जर बर्ड्स आपल्या नियर राहता का बरं? कारण अवेलेबिलिटी ऑफ फूड. माणूस काय करतो? शेती करतो. शेतीमध्ये तो काय उगवतो? ग्रेन्स उगवतो. जिथे माणूस राहतो तिथे शेती होते. त्याच्यामुळं मोस्ट ऑफ प्रमाणामध्ये ग्रेन्स कुठे अवेलेबल होतं बर्ड्ससाठी? नियर बाय ह्युमन हाऊसेसच्या आसपास अवेलेबल होतात. म्हणून सम बर्ड्स लाईव्ह नियर दी ह्युमन हाऊसेस. काही बर्ड्स काय करतात? ह्युमन हाऊसेसच्या आसपास राहतात. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. हाऊ डू यू सेन्स द एअर बिंग स्प्रेड अराउंड यू? आपल्याला कसं काय कळेल की आपल्या आसपास एअर आहे? तर आपल्याला कसं काय कळेल? जे प्लांट्स असतात ते काय शो करतात? रिस्पॉन्सिव्हनेस शो करतात. मग प्लांट्स काय करतील? प्लांट्स मुवमेंट दाखवतील. प्लांट्स काय करतील? एका जागेवरून असे काय असतील? हलत राहतील. ते आपल्या त्याच्यानंतर त्याच्यावरून आपल्याला कळेल की काय? हवा चालू आहे. फ्लॉवर डान्सिंग करते. फ्लॉवर काय शो करतात? डान्सिंग शो करतात. जेव्हा काय चालू असते? हवा चालू असते तेव्हा फ्लॉवर्स काय शो करतात? डान्सिंग करतात. ओके. ह्या गोष्टीवरून आपल्याला काय कळू शकतं की आपल्या आसपास काय चालू आहे? हवा चालू आहे. इवन दो आपल्या बॉडी सेन्सेसला पण काय हवा अंगाला लागल्यानंतर काय होतं? जाणवतं. स्टिम्युलाय आपण काय दाखवतो? रिस्पॉन्सिव्हनेस दाखवतो. ओके. त्याच्यानंतर विच फूड डू यू मेड युजिंग अ पोटॅटो? पोटॅटो यूज करून तुम्ही कोणकोणते फूड्स बनवू शकता? ओके. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण काय बनवू शकतो? पोटॅटो यूज करून चिप्स बनवू शकतो. काय बनवू शकतो? चिप्स बनवू शकतो. पोटॅटोची चटणी बनवू शकतो. पोटॅटो चटणी पण बनवू शकतो. अजून पोटॅटो यूज करून आपण काय करू शकतो? फ्रेंच फ्राईज पण आपण बनवतो. ओके. फ्रेंच फ्राईज बनवतो. अजून असे खूप सारे पदार्थ आपण काय यूज करून बनवतो? पोटॅटो यूज करून बनवतो. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 7. हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर ओन बॉडी? आपण आपल्या बॉडीची केअर कसं काय करू शकतो? तर आपण काय करायला पाहिजे? टेक अ गुड फूड. टेक अ गुड म्हणण्यापेक्षा हेल्दी फूड. टेक अ हेल्दी फूड. आपण काय घेतलं पाहिजे? हेल्दी फूड घेतलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण? डेली एक्सरसाइज करू शकतो. डेली एक्सरसाइज केल्याने काय राहते? आपली बॉडी हेल्दी राहते. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॉडीची केअर करण्यासाठी करू शकतो. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8. विच वन ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस कॅन डिझॉल्व इन वॉटर? याच्यातले कोणते सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व होतं हे आपल्याला बघायचं आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आपण काय करूया? याने आपण काय शो करणार आहोत? ह्या सर्कलने आपण काय शो करणार आहोत? डिझॉल्व. जे डिझॉल्व होतात ते आपण काय करणार आहोत? ते शो करतात आहोत. ज्याला मी सर्कल करेल त्यांचं मिनिंग काय होईल? ते काय होतात? डिझॉल्व होतात. ओके. त्याच्यामध्ये आपण घेऊया सँड ही वॉटरमध्ये डिझॉल्व होते का? नाही. तर सँड ही वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही. सॉल्ट जर बघितलं तर सॉल्ट काय आहे? कम्प्लिटली डिझॉल्व होतं. ओके. वॉटरमध्ये. शुगर पण कम्प्लिटली डिझॉल्व होती. नेल्स हे क्रिएटिनिन प्रोटीन असतं विच इज नॉट सोल्युबल इन वॉटर. ओके. पेपर ऑल्सो नॉट सोल्युबल इन वॉटर. सॉइल नॉट सोल्युबल इन वॉटर. रंगोली नॉट सोल्युबल इन वॉटर. फ्लोर नॉट सोल्युबल इन वॉटर. आपल्याला वाटतं पाण्यामध्ये पीठ डिझॉल्व होतं पण पाण्यामध्ये पीठ डिझॉल्व होत नाही. डिझॉल्व म्हणजे कम्प्लिटली डिझॉल्व. शुगर किंवा सॉल्ट आपण जर पाण्यामध्ये टाकलं तर पाण्याचा कलर आणि प्रॉपर्टी चेंज होत नाही. ओके. रवा पण आपला पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही. सो मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट विल हॅपन इफ द प्लांट्स डू नॉट गेट अ सनलाईट, एअर अँड वॉटर? जर आपल्या झाडांना सनलाईट, एअर आणि वॉटर नाही भेटलं तर काय होईल? तर जर आपण सनलाईट जर बघितली तर सनलाईटपासूनच प्लांट्स काय करतात? स्वतःचं फूड तयार करतात. सनलाईटपासून प्लांट्स काय करतात? सनलाईट कशासाठी इसेन्शियल असते? फूडसाठी प्लांट्सला काय लागते? सनलाईट लागते. त्यांच्या ग्रोथसाठी एअर जर आपण बघितली, एअर कशासाठी लागते त्यांना? त्यांच्या रेस्पिरेशनसाठी लागते.
प्लांट्स काय घेतात, कार्बन डायऑक्साईड घेतात. ओके, म्हणून रेस्पिरेशनसाठी त्यांना काय लागते, एअर लागते. वॉटर ही त्यांच्या ग्रोथसाठी त्यांना लागते. वॉटर कशासाठी लागतं, वॉटर त्यांना ग्रोथसाठी लागतं. प्लांटमध्ये मोस्ट ऑफ सॅप प्रेझेंट असतो. माणूस कोणतीच गोष्ट पाण्याशिवाय जगू शकत नाही पृथ्वीवरची. लिव्हिंग थिंग्स ऑलवेज नीड वॉटर फॉर देअर सर्व्हायवल. ओके, सो ते लिव्हिंग थिंग्सला त्यांच्या सर्व्हायवलसाठी नेहमी काय लागतं, पाणी लागतं. अशाच प्रकारे प्लांट्सला पण काय लागतं, वाढण्यासाठी पाणी लागतं. प्लांटचे रूट्स काय करतात, जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि ते आपल्या बॉडीच्या, आपल्या प्लांटच्या म्हणजे वरच्या पार्टला काय करतात, झायलेम फ्लोएम थ्रू काय करतात, ट्रान्सफर करतात. ओके, त्याच्यामुळे जर आपल्याला इनफ आपल्या झाडांना काय सनलाईट, एअर, वॉटर नाही भेटला तर आपले झाडं काय होऊन जातील, आपली झाडं सुकून जातील. त्याबरोबरच काय होऊन जातील, अवर प्लांट्स बिकम डिस्ट्रॉइड, कॅनॉट ग्रो. ओके, आपले झाडं काय होऊ शकत नाही, वाढू शकत नाही. त्यांची ग्रोथ होऊ शकत नाही. स्टंटेड, त्याजो काय होईल, त्यांची स्टंटेड ग्रोथ होईल. ओके, त्याच्यामुळं प्लांट्सला सनलाईट, एअर आणि वॉटर ह्या गोष्टी काय आहे, युजफुल म्हणण्यापेक्षा इसेन्शियल आहे. जशा आपल्याला फूड आणि वॉटर, शेल्टर ह्या गोष्टी, क्लोथ इसेन्शियल आहे, तसं प्लांट्सला त्यांच्या ग्रोथसाठी सनलाईट, एअर आणि वॉटर काय आहे, इसेन्शियल आहे. ओके, सो मुव्हिंग टुवर्ड्स अवर नेक्स्ट क्वेश्चन. आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे फॉरवर्ड करू. क्वेश्चन नंबर 10 आपला काय आहे, लास्ट क्वेश्चन आहे. व्हॉट विल हॅपन इफ वॉटर ड्रॉप्स आर स्प्रिंकल ऑन द हिटेड पॅन. हिटेड पॅनवर जर आपण काय केलं, पाण्याचे थेंब टाकले तर काय होईल. आता हे तुम्ही बहुतेकदा स्वतः सीन केलेलं असतं, स्वतः बघितलेलं असतं. जर हिटेड पॅनवर जर आपण वॉटर स्प्रिंकल केलं तर ते काय होतं, इव्हेपोरेट होतं. आपण काय म्हणतो, पाणी जळून गेलं तर ते पाणी जळून नाही जात, जास्तीत जास्त हिटिंगमुळे ते काय होतं, पाणी इव्हेपोरेट होऊन जातं. ओके, तो वॉटर इज इव्हेपोरेट. ओके, वॉटर काय होऊन जातं, इव्हेपोरेट होऊन जातं. अशा प्रकारे आपण आज 4th स्टँडर्डची सेकंड टेस्ट पण काय केली, कंप्लीट केली. आपण थर्ड टेस्ट पण लवकरच कंप्लीट करणार आहोत. नेक्स्ट टेस्टसाठी असंच जॉईनला. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा डाऊट टाकून द्या, मी चेक करेल आणि तुम्हाला रिप्लाय, तुमचा आन्सर देऊन टाकेल. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग.